नमस्कार. आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. आज कराडमध्ये येऊन कैलासवासी आदरणीय आपल्याला सगळ्यांना प्रिय असे चव्हाण साहेबांचं जाऊन आम्ही नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आणि एक आदर्श गुरु, एक आदर्श पती, एक आदर्श नेता, एक आदर्श सुपुत्र, एक आदर्श सहकारी, एक आदर्श कवी, लेखक आणि एक द्रष्टा नेता म्हणून चव्हाण साहेबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात नाही देशात आहे. आजही संसदेमध्ये काम करत असताना चव्हाण साहेबांनी केलेली भाषणं, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी केलेले धोरणात्मक निर्णय, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असेल, फायनान्स मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर असतील, ही सगळी आजही भाषण करताना आम्ही चव्हाण साहेबांची आठवण काढतो. त्यांची भाषणांचा अभ्यास आजही करून त्याच्यात अनेक मुद्दे असे आहेत जे आजही असं वाटतं की चव्हाण साहेबांनी जणू काही कालच ते भाषण केलं. त्यामुळे अतिशय एक आपल्याला अभिमान असलेला, शून्यातून एक विश्व उभं केलेला अशा मोठ्या नेत्याच्या आज या गावात येऊन नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सगळे कामाला लागलो आहे. आमचं खरं तर भाग्य आहे. मागच्या गुरुपौर्णिमेला पवारसाहेब कराडमध्ये आले, तिथून त्यांनी एका नव्या लढाईचा शुभारंभ केला. त्या लढाईमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आणि आता तुम्ही दुसऱ्या गुरुपौर्णिमेला याबद्दल काय? नियतीचा काहीतरी खेळ आहे खरं तर. कारण मी खरं तर कराडला काल येणार होते आणि काल संघटनेचा कार्यक्रम होता आणि आमच्याकडे DPTCची मीटिंग लागली. मग मी यांना विनंती केली की काय करूया, रद्द करूया, नाही करूया, काय करूया. मग आमच्या सगळ्या ते म्हणाले नाही नाही, याच गुरुपौर्णिमा पण आहे, योगायोगाने. म्हणजे मी काल येणारी, नियतीच्या मनात काय माहिती नाही, पण आज येण्याचा योग आला आणि माझं भाग्य की आज मी इथे येऊ शकले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं काय काय तयारी सुरू केली आणि किती जागा लढवण्यासंदर्भात काय चर्चा झाली? ती लढाई किती सीट वगैरे लढेल त्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट महाविकास आघाडीच्या वतीने पुढच्या 8-10 दिवसात होईल. अर्थातच तयारीला तुम्हाला आदरणीय पवारसाहेब सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते विधानसभेच्या कामाला लागले. त्यामुळे आणि त्यांची काय अशी स्ट्रॅटेजी वगैरे नसते, ते स्वतःच सगळं करतात, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ते त्या कामाला त्यांच्या पद्धतीने लागलेले आहेत आणि हे काही वेगळं सांगत नाही. ज्या पद्धतीने ते राज्य, आणि ते काही इलेक्शन आलं म्हणून राज्य फिरत नाहीत, ते एरवी राज्य फिरतच असतात. त्यामुळे एक सेन्स की महाराष्ट्रात काय चाललं आहे. आणि अर्थातच हे खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे आणि हे काही जिंकण्यासाठी म्हणून नाही, पण सत्ता ही बदललीच पाहिजे. कारण महाराष्ट्र, जेव्हा आम्ही दिल्लीतून डेटा बघतो तेव्हा महाराष्ट्र आज ज्या पद्धतीने एक समृद्ध राज्य तिथे होतं, तशी किंवा डेटा जो सांगतो की अरे इंडस्ट्रीमध्ये पुढे, इन्व्हेस्टमेंटमध्ये पुढे, अशी आज परिस्थिती नाही आहे. किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स ज्या असतात किंवा मोठे उपक्रम राबवलेले असतात त्याच्यातही महाराष्ट्र कुठेही एक नंबरला दिसत नाही देशामध्ये. दुर्दैव आपलं. काय अंदाज आहे तुम्हाला? तुम्ही अंदाजे किती सीटा मागू शकता? नाही, मागू शकता ते सगळं नेगोसिएट, म्हणजे जेव्हा चर्चा होईल त्याच्यात होईल. आम्ही एकच ठरवलं की महाविकास आघाडी ह्यावेळी सरकार बदलणार आहे. कारण का हे MBBS सरकारला, मी सगळ्या डॉक्टरांची माफी मागून हे वाक्य बोलते की MBBS सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी हे जे सरकार आहे ना, त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करून एक पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र ही करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र या भ्रष्टाचारामुळे, महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड अडचणीत महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे. दुधाला भाव नाही, शेतीमध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार फक्त शेती खात्यात झाला आहे. आणि मी म्हणत नाही आहे, RSSचा तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बातमी मी बघितली आहे आणि नंतर वर्तमानपत्रात वाचली आहे की RSSनी भेट घेतली देवेंद्र फडणवीसजींची आणि त्यांना विनंती केली की एक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट जो ट्रान्सफर होतात पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये, ते 118 कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जायचे होते ते बदलून 118 कोटी रुपये सरकारने काहीतरी बियाणं घेतली आणि ती चांगली घेतली नाही. मी जे बोलते हे माझे शब्द नाही आहेत. मी तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात RSSनी जे आरोप केलेत तेच तुमच्यासमोर मांडते. माझी एवढीच अपेक्षा होती की
देवेंद्रजींनी याची इन्क्वायरी लावायला हवी होती, पण अर्थातच लावलेली नाही आहे. त्याच्यामुळे मग कपास, सोयाबीन, दुधाची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहताय. या संपूर्ण भागात दुधाला इथे भाव नाही आहे आणि शहरात गाईचं दूध आणखीन 2 रुपयांनी वाढवलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवलंच आहे ह्या सरकारने की शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचंच. त्यामुळे दुर्दैव आहे की ना प्रशासनात चांगली कामं चालली आहेत, ना शेतकरी फार खुश आहे, ना महिलांच्या बाबतीत किंवा क्राईम. एक काळ असा होता की महाराष्ट्राकडे एक आदर्श म्हणून बघायचे, पण आज तुम्ही डेटा पाहून बघा, जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये येतं तेव्हा क्राईम वाढतं. असं मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा म्हणतो. आणि पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये नागपूरमध्ये क्राईम जास्त असायचा. आता तुम्ही बदललं आहे. आज दुर्दैव आहे, मला वेदना होतात हे बोलताना, पण पुणे हे आज राज्याचं क्राईम कॅपिटल झालं आहे. सगळ्यात जास्त क्राईम डेटा सांगतो की हे पुणे जिल्ह्यात आज आहे. तुम्ही आता म्हणाला की म्हणजे क्राईम राज्य झालेलं आहे, पण त्याचा केंद्रबिंदू पुणे. गाजापूरमध्ये घडलेली घटना असेल किंवा आता मागच्या वर्षी पुसावळीमध्ये घडलेली घटना असेल, तर हायकोर्टाने म्हणजे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवरतीच डाऊट उपस्थित केलेला आहे. तर एकूणच परिस्थिती अशी दिसते की हे जे दंगे घडतायत किंवा काही घडतायत ते त्याच्या मागे पोलीसच यांचीच भूमिका प्रमुख दिसते, म्हणजे त्यांचीच भूमिका संशयास्पद वाटते. हां, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा इच्छा होते किंवा डेटाच सांगतोय हेच तर मी म्हणते की जेव्हा जेव्हा हे सरकार येतात अशा घटना कशा घडतात, वाढ कशी होती त्याच्यात, आणि डेटा ड्रिव्हन करूया आपण. म्हणजे उगाच आरोप करायचे म्हणून मी आरोप करायला नाही बसलेले, आपण डेटा वाईज जाऊया सगळे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्र पोलीसचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आजही मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात चांगले पोलीस कुठे तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत. अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळ किंवा सरकार सिरियस नसल्यामुळे अशा गोष्टी होतात. त्यामुळे अनेक समाज जेव्हा आंदोलन करतात त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. त्याची ऑर्डर कोणी दिली याचं उत्तर आजही महाराष्ट्र मागतं. आज जाती जातीमध्ये तेढ जो निर्माण होतोय त्याला कोण आहे जबाबदार? भडकाऊ भाषणं किंवा दोघांमध्ये अंतर वाढेल अशी भाषणं कोण येते? ती सरकारकडूनच येतात. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही. आणि नाही तर आईच आहेच. आईच म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. घरं फोडा, पक्ष काढून घ्या, चिन्ह काढून घ्या, असलेच उद्योग हे करतात. मला खरं सांगा 2 वर्षामध्ये कुठले मोठे बिग तिकीट्स या सरकारने केलेले आहेत किंवा कुठली मोठी क्रांती या सरकारने केलेली आहे? काय क्रांती केली तर दुधाचा भाव शहरात वाढवला आणि ग्रामीण भागात कमी केला. कांद्याच्या निर्यातीबद्दल 1 वर्ष जेव्हा कोणी कांद्याबद्दल बोलत होतं तेव्हापासून मी बोलते, पार्लमेंटचा डेटा काढा. आणि आम्हाला म्हणायचे हो तुमच्या 3 जिल्ह्यांसाठी कोण देशाला अडचणीत आणणार, असं त्यांचं ॲटिट्यूड आहे या शेतकरी. बघा दिंडोरी आणि नाशिकच्या लोकांनी काय त्यांना उत्तर दिलं आहे बरोबर मतातून. त्याचं कारण रुरल डिस्ट्रेस आहे. आणि डेटा सांगतो ना. तुम्ही गोदरेज किंवा या ज्या मोठ्या कंपनीज आहेत लिव्हर्स वगैरे त्यांचं हे त्यांचे सगळे बॅलन्स शीट्स आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन बघा ना. रुरल डिस्ट्रेस आहे. महागाई आहे की नाही घरी जाऊन विचारा वहिनींना की महागाई काय परिस्थिती आहे, डाळीचा भाव काय आहे, भाज्या काय आहेत किमतीला. आता फूड इन्फ्लेशन का मागच्याच आठवड्यात आले 5% फूड इन्फ्लेशन वाढलेलं. तर महागाई तर वाढतेच आहे, फी वाढते, औषधं महाग झाली आहे. काय स्वस्त झालं आहे यांचं सरकार आल्यापासून मला सांगा. आणि भ्रष्टाचार तर रामकृष्ण हरी, काय बोलणार त्याच्याबद्दल. काल मला पुणे PPDCच्या बैठकीत बोलू दिलं नाही, त्याच्यानंतरच्या भाषणात तुम्ही सांगितलं की ह्याच्यासाठी त्यांना संविधान बदलायचं आहे. काय सांगा? नाही अर्थातच तुम्ही बघा बोलू दिलं असं नाही. मी काल DPDCच्या मीटिंगमध्ये मन मोकळेपणे बोलले एकतर, पण ते माझ्याबद्दल नव्हतं, ते आदरणीय पवार साहेबांना. तुम्ही बॅकग्राऊंड थोडंसं तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या नाही. एक तर आदरणीय पवार साहेब त्यांचं वय, त्यांचा अनुभव, 60 वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. आणि कर्तृत्वावर ते माझे आणि अजित पवारांसारखे परिवारवाद नाही आहेत. त्यांनी स्वतः शून्यातून विश्व, म्हणजे मी परिवारवाद आहेच, अजित पवार पण परिवारवादच आहे. त्यामुळे आम्ही दोघं परिवारवाद आहोत. पण शरद पवारांनी शून्यातून स्वतःचं विश्व उभं केलं. 60 वर्ष महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, हा सगळा डेटा तुम्हाला माहिती आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. काल आम्ही DPDCच्या मीटिंगला जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला
पवार साहेबांनी 2-3 मुद्दे मांडले. त्याच्यात त्यांनी असा एक प्रश्न, एक स्लाइड आली त्याच्यानंतर सांगितला की ज्या जे तुम्ही आता निधी देताय त्याचा प्रत्येक तालुका वाईज ब्रेकअप द्या, म्हणजे कळतं की नळ पाणी योजना किती झाल्या आहेत, समजा अंगणवाड्या किती झाल्या आहेत, ह्याचा एक ब्रेकअप आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला कळेल कुठे गॅप्स आहेत. कारण का काही आमदार म्हणत होते की आम्हाला अंगणवाडीला पैसे पाहिजेत, हे अशी ती चर्चा चालली होती. त्याच्यावर कलेक्टरांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं की माझ्याकडे आत्ता तो डेटा नाही, पण मी तुम्हाला तो कलेक्ट करून व्यवस्थित किती विकास झाला आहे हा प्रत्येक तालुक्यातला तुम्हाला कळतो. विषय संपला होता. आम्ही समाधानी होतो की समजू शकतो कलेक्टरांना माहिती नाही, म्हणजे माहिती काढावी लागेल. विषय संपला होता. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी एक GR आम्हाला दाखवला आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की GRमध्ये असं लिहिलं आहे की आमदार खासदारांना, आता ही पालकमंत्री होते त्याच्यामुळे तुम्ही खरं आम्हाला मार्गदर्शन आणि केलं पाहिजे की पालकमंत्र्यांना आणि त्यांच्या कमिटीला हा अधिकार आहे, मेंबर्सला. आम्ही फक्त आमंत्रित आहोत तिथे, आमदार आणि खासदार, आणि तुम्हाला जे आम्ही पुढे बसवतो हे खरं ते मागचे पुढे बसायला पाहिजेत. मग आमचा प्रश्न होता की तसा जर प्रोटोकॉल असेल तर इतके वर्ष का नाही तो पाळला गेला. मग आम्हाला का, आम्ही राजी खुशी मागे काय कुठेही बसलो असतो. आम्ही बसणं महत्त्वाचं नाही आहे, काम महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर त्यांचा तो अधिकार आहे प्रोटोकॉलप्रमाणे, मग इतके वर्ष का नाही पाळला गेला. आणि ते काय पहिल्यांदा नाही पालकमंत्री झाले, 18 वर्ष पालकमंत्री होते ना पुण्याची. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे म्हणलं त्यांचा मान चढणार, हा निधीची चर्चाच नव्हती ही. आणि GRमध्ये असं लिहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही GRमध्ये हाच नियम कायदा आहे की मीटिंगला जर तुम्ही आमंत्रित असला तर आपल्या संविधानाप्रमाणे आणि त्या GRप्रमाणे प्रत्येकाला या देशात बोलायचा अधिकार आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही इन्व्हाइटी असल्यामुळे आम्हाला मतदानाचा अधिकार नाही, जे आम्हाला मान्य. आम्ही मतदान पार्लमेंटमध्ये करू शकतो, मी असेंब्लीमध्ये येऊन मतदान करू शकते का, तर नाही. माझा अधिकार मतदानाचा कुठे आहे, तर तो पार्लमेंटमध्ये अर्थातच. त्याच्यामुळे संसद भवनमध्ये मी मतदान करू शकते, पण ह्या मीटिंगमध्ये मी फक्त इन्व्हाइटी आहे, जे आम्हाला मान्य. आम्ही काय मतदान मागत नव्हतं, आम्ही फक्त प्रश्न विचारत होतो. आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड होता, एवढाच. त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत, हे नाही ते नाही. होल पॉईंट इज, आणि आम्हाला GR दाखवण्यात आला. आणि मी तो GR संध्याकाळी नंतर मीही विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही, आम्हाला काहीच अधिकार नाही, मग आम्हाला बोलवता कशाला मीटिंगला. पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशननी बोलवतात, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. आणि ही दडपशाही आहे ना. दडपशाही कधी येते, जेव्हा कोणी तुम्हाला बोलायला नाही म्हणतं त्याला दडपशाही म्हणतं. एका आपल्यासारख्या देशामध्ये जर तुम्हाला मीटिंगला बोलवलेलं आहे, आता तुम्ही इथे आला आणि मी नो कॉमेंट म्हणू शकते, पण प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे, नाही तर कशाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. त्यामुळे आम्हाला मीटिंगला बोलवलं, आम्ही प्रश्न विचार, आणि आम्ही समाधानी होतो कलेक्टर बोलल्यानंतर की ठीक आहे. कलेक्टर म्हणले आम्ही माहिती कळवतो, विषय संपला होता. पण पालकमंत्र्यांनीच स्वतः त्या विषयात अजून त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की आम्हाला नाही. त्यामुळे हा मुद्दा खरं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की नियम कायदे, एखाद्या आमदार आणि खासदाराचे काय अधिकार आहेत. कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं, बजरंग सोनावणे तर शेजारी बसले होते धनंजय मुंडेंच्या DPDCला. तुम्ही सगळे कुठे बसता मला माहिती नाही. वरती बसवतात, राज्यसभा आमदार खाली पुढे असतात. आता हे बघा, हे वेगळंच आहे. आता तुमची वेगळी, आमची अशी मोठी आहे. पण आम्हाला काय खाली बसवा, आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी चालेल. आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही, आमच्या कामाला महत्व. आणि आम्ही कुणाची, आमची घरची कामं सांगत होतं का. आम्ही 23 लाख लोकांनी मला आणि अमोलदादांना निवडून दिलंय. आणि आदरणीय पवारसाहेब काय प्रश्न विचारत होते, लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते ना. तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही. त्याच्यानंतर पवारसाहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही मीटिंगमध्ये, त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती. काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना, या देशाला आदरणीय पवारसाहेब माहिती आहे, ते नेहमी मीटिंगच्या वेळेवर आधी जातात. ते आधी जाऊन बसले. पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः उठले. पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून, कारण का शेवटी ते पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवारसाहेब वयाने आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला. आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, आदरणीय पवारसाहेबांनी एकही प्रश्न त्या मीटिंगमध्ये विचारला नाही. तो प्रोटोकॉल मी नाही पाळला, मी विचारले. कारण का ही लोकशाही आहे.
मनमानीनी सरकार नाही चालत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही. आता लोकांचे पण प्रश्न आम्ही सरकारला विचारायचे नाहीत. हा कुठला नियम कायदा? आणि एवढ्या नियम कायद्याने जर देश चालत असेल तर मग सगळ्याच बाबतीत नियम कायदे झाले पाहिजे. मग आम्ही त्यांच्या चुका काढू. प्रोटोकॉल सगळा त्यांनीच पाळला असेल, मग व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल पाळला पाहिजे. मग कोणीही कुठे बसता कामा नये. एवढे जर शिस्तीने सरकार चाललं असेल तर प्रत्येक बाबतीत ते पाळा. सिलेक्टिव्ह नको ना. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला एक नियम वेगळा, हे संविधानाच्या विरोधात आहे. आणि दडपशाही, आपल्या संविधानामध्ये मोकळा श्वास, मोकळं बोलायचा, मत मांडायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. या छोटी, तुम्हाला असं वाटेल किती क्षुल्लक गोष्ट आहे, ही छोटी गोष्ट नाही आहे. ही सुरुवात आहे त्या दडपशाहीची. ही कृतीमधून दिसतं की ही दडपशाही आहे. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं ना, कधी आम्हाला नाही सांगण्यात आलं की आमदार खासदारांनी विचारू नये प्रश्न, आमदारांनी विचारू नये. तर आमदार खासदारांनी प्रश्नच नाही विचारायचे, मग आम्ही काय करायचं? मग त्या मीटिंगला कशाला बोलवले आम्हाला? म्हणजे आता शक्यता नाकारता येत नाही. ताई, बावनकुळे यांनी असा प्रश्न केलाय की महाविकास आघाडी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार असं जाहीर करणार. माझा त्यांना प्रश्न आहे, ते सत्तेत आहेत, त्यांचं काय मत आहे? ते देणार का? ते सत्तेत आहेत आणि इथे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक नेते शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात. पवार साहेबांनी अजून त्यांचं स्पष्ट मत मांडलेलं नाहीये. त्यांचं, आमच्या पक्षाची लाईन ही गेले 10 वर्ष, डेटा काढून बघा, 10 वर्ष मी सातत्याने पक्षाची लाईन ही फक्त इथे तिथे नाही, या देशातल्या सगळ्यात उच्च सभागृह, पार्लमेंट, संसद भवनमध्ये मांडलेली आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मागण्या आहेत. त्याचे कन्सॉलिडेटेड बिल सरकारने करावं आणि शेवटी ते दिल्लीत जायला लागेल. ह्या सगळ्याला दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागेल. ते त्यांनी कन्सॉलिडेटेड बिल पाठवावं. पूर्ण ताकदीने कुठलंही सरकार असलं तर आम्ही त्याला मतदान करू. त्याला जोडून एक प्रश्न आहे. कालपासून मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले. सरकार या बाबतीत चालढकलपणा करते. अर्थातच कुठल्याच, अहो कशाला, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायच्या आधी आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. तुम्हीही कव्हर केलं असेल. तुम्ही जरा वयाने लहान आहात त्याच्यामुळे तुम्हाला आठवत नसेल, पण तुम्हाला तर आठवत असेल. आपण सगळ्यांनीच पाहिले ते 10 वर्षापूर्वी. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण दिलं, रान पेटवलं होतं भारतीय जनता पक्षाने. काय झालं? धनगर समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रात एक बोलतात, दिल्लीत एक बोलतात. महाराष्ट्रात म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देऊ. ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन ही पार्लमेंटमध्ये की आम्ही धनगर समाजाची मागणी आहे ती त्या पद्धतीने पूर्ण करणार नाही. तर मग भारतीय जनता पक्ष मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देणार का नाही? दिल्लीत एक आणि गल्लीत एक असं चालणार नाही. त्यांनी एक काहीतरी लाईन घ्यावी आणि आम्हाला सांगावं. आणि ते सत्तेत आहेत. इथे तर 200 आमदार आहेत. 200 आमदारात बिल पास करायला काय हो? आणि दिल्लीत त्यांचे जरी यावेळेस नंबर कमी आले असते तरी आमची तयारी आहे ना सहकार्य करायची आरक्षणाच्या बिलवर. जेव्हा मोदी सरकार होतं, आता UPA सरकार आहे, NDA सरकार आहे. तर त्या मोदी सरकारच्या वेळी पण 5-6 वेळा अर्जुन मुंडाजी जे आहेत मंत्री, तेव्हा त्यांच्याकडे डिपार्टमेंट होतं, त्यांनी अनेक वेळा आरक्षण आणली बाकीच्या राज्यातली. मी प्रत्येक बिलवर मीच बोलले आरक्षणाच्या, प्रत्येक बिलवर. म्हणजे मी वाचले, उभी राहिले की मुंडाजी म्हणायचे आता तू परत मराठा धनगराचा मागणी करणार. म्हटलं करणारच ना, का नाही करणार? आमच्या लोकांची. आणि आम्ही निवडून कशासाठी गेले? बोलायलाच पाठवलंय ना पार्लमेंटमध्ये, ना तर कशाला पाठवले दिल्लीला? अर्थातच मुद्दे मांडायलाच तुम्ही पाठवलंय. त्यामुळे ह्याच्यावर गव्हर्नमेंट सिरियस नाही हो. आणि आम्ही आहोत ना, हे आत्ताचं जे NDA सरकार म्हणायला लागले, आता ते NDA सरकार एक तर नंबर्स आहेत आणि आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू जर हे सगळं आरक्षणाचं बिल आणलं तर. मला एक सांगा, एवढं हे सरकार एफिशियंट आहे म्हणतात, प्रोटोकॉलचं वगैरे आम्हाला सांगतात. गेल्या अनेक वर्षाचा प्रोटोकॉल असा आहे की पार्लमेंट सेशनच्या आधी खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला ब्रीफिंग देतं सरकार. आणि त्याच्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळी कॅबिनेट असते. आणि मग ते त्यांच्या विषय आम्हाला सांगतात. मग आम्ही 48 जण एकत्र मिळून महाराष्ट्राच्या वतीने बोलतो. त्याच्यात काय पक्ष वगैरे नसतो. ही महाराष्ट्रासाठी हो, सगळ्यांनी 48 लोक एकत्र आम्ही काम करतो.
विषयांसाठी मीटिंग पण नाही घेतली. बजेट सेशन्स या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं सेशन 4 सेशनपैकी बजेट सेशन असतं. महाराष्ट्राने आम्हाला ब्रीफिंगच नाही केलं आणि आरक्षणासाठी बोलायला नको आम्हाला. मग जर आरक्षणासाठी 48 खासदारांना इथून कामाला काही प्रस्ताव देऊन पाठवलं असतं तर आम्ही 48 जण बोललो असतं नाही दिल्लीत आरक्षणाबद्दल आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटबद्दल. मग हे एवढं जर सिन्सिअर आहे आणि सरकार, मग ह्या बाबतीत आम्हाला का ब्रीफिंग होत नाही? महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून महिलेला संधी मिळावी याबाबत आपलं भूमिका. मला असं वाटतं कुठल्याही पदात जेंडरमध्ये अडकू नये आपण, कोणीच अडकू नये. मुख्यमंत्री पद हे फक्त कर्तृत्व आणि टॅलेंट बघून मिळावं. जी व्यक्ती महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या नंबरवर लिही त्या व्यक्तीने कुठलंही पद असो. मग खासदार मी काय महिला खासदार नाही, मी खासदार आहे. त्यामुळे जेंडरमध्ये ट्रॅप म्हणजे माझं मत आहे की जेंडरमध्ये कशाला अडकायचं. कुठल्याही पदावर त्या व्यक्तीचं कर्तृत्व हे महत्त्वाचं असतं. मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला पवार साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीत तर विधानसभेची तयारी लगेच सुरू केली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा बालेकिल्ला होता राष्ट्रवादीचा आणि शशिकांत शिंदे सारख्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. एकूणच कुठेतरी रणनीती चुकली आहे किंवा पक्षाची ताकद कमी पडते असं वाटतंय काय? नाही, ताकद कमी पडलीच नाही आमची. आणि एकतर आमच्याकडे होतं काय, आमचा पक्ष नेला होता, आमचं चिन्ह नेलं होतं, आमदार खासदार, माझ्या तर केसमध्ये सोसायटी, ग्रामपंचायत, काय तो जिल्हा परिषद जे मेंबर्स होते ते, कारखाने त्याचे सगळे चेअरमन, मग दूध संघ, कोणीच माझ्याबरोबर नव्हतं, ना माझ्यावर ना अमोलदादाबरोबर, ऑल गॉन. त्यामुळे आम्ही तर फकीर होतो. आम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होतो. कारण का ती ईस्ट इंडिया कंपनी होती, सत्ता त्यांची, सगळी यंत्रणा त्यांची, सगळा विकास निधी, सगळा निधी, कुठला निधी तुम्हाला माहिती आहे सगळं काय झालं त्या मतदारसंघांमध्ये, ते सगळं त्यांचंच होतं. आमच्याकडे काय होतं, आमच्याकडे फक्त कष्ट करणारे आमचे सहकारी पदाधिकारी नेते आणि त्यानंतर ह्या राज्यातली मायबाप जनता जी आमच्या मागे उभी राहिली. आता साताऱ्याची केस थोडीशी वेगळी आहे. म्हणजे मला विचाराल तर बारामतीच्या आधी साताऱ्याची सीट येणार असा आमचा सर्वेही दाखवत होता. म्हणजे 8 पैकी खरं तर हा आमचा हक्काचा 9वा मतदारसंघ आहे. म्हणजे हा 1 नंबरला यायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने पिपाणी तुतारी ह्याच्यामध्ये पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे एकत्र गेलो होतो. शिंदेसाहेबांना आम्ही आवर्जून आग्रह केला होता की त्यांनी आलंच पाहिजे. कारण का 3-4 मतदारसंघ आहेत. म्हणजे माझ्या आणि अमोलदादाकडे 15-20 हजाराचाच फटका मला बसला. पण दिंडोरीला 1.5 लाख मतं गेली. नाव पण तेच आणि चिन्ह पण. म्हणजे ते सर वगैरे नाहीत पण त्यांनी बगरे सर नाव लावून टाकलं. त्यांनी जवळपास 1 लाख मतं खाल्ली. आणि साताऱ्याला पण तसंच झालं. त्यामुळे कदाचित ती दुसरी तुतारी नसती तर आज आमच्या 9 सीट आल्या असत्या. त्यामुळे हे जे थोडासा रडीचा डाव ते खेळत असतात हो. आणि गंमत अशी आहे की जिथे आमचे कॅन्डिडेट तिथेच कशी हो त्यांची ती दुसरी ट्रम्पेट आली, पिपाणी तुतारी काय ते म्हणतात ते एक. दुसरं की वर्ध्याला आम्हाला न्याय मिळाला. वर्ध्याला ती बॅन झाली. त्यामुळे आम्हाला वाटलं ठीक आहे वर्ध्याला काढून टाकली म्हणजे सगळीकडे टाकतील. नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे आरो काय करतोय, रडीचा डाव, कॉपी करके पास होंगे. तर ते कॉपीमध्ये तिथे काहीतरी आमच्या मतदारसंघात ते ठेवलंच सगळ्यांनी. आणि साताऱ्याला जरूर त्याचा फटका बसला. आणि अर्थातच आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. जेव्हा जसं यश आपण साजरं करतो तसं अपयश आल्यानंतर सातत्याने आत्मचिंतन करून आम्ही कुठे मतदार जागेवर आहे, आम्ही कुठेतरी एक संघटना म्हणून कमी पडलो. आणि मी प्रांजळपणे कबूल करते की सातारा आमचा खूप मोठा लॉस आहे. आम्हाला प्रचंड वेदना देणार आहे, अस्वस्थ करणार आहे. आणि आम्ही पूर्ण आत्मचिंतन करून ह्या भागामध्ये आम्ही कुठे कमी पडलो हे आम्ही विचार केला पाहिजे एक संघटना म्हणून. एक प्रश्न, उद्धव ठाकरे असं बोलले की मोदी आणि शहा मुंबईला अदानी शेती करण्याचा प्रयत्न करतात, तर राज्य सरकार अदानींना पाय घालण्यात टाकते का? काय सांगा. मला असं वाटतं की आज मीही ते स्टेटमेंट वाचलं. काय कुठल्या प्रोजेक्ट्सबद्दल वगैरे ते आहे त्याच्यात काही प्रेसमध्ये ते आलं नव्हतं. पण जरूर काय उद्धवजींचं म्हणणं आहे ते आम्हीही समजून घेतलं पाहिजे. कारण का प्रेसमध्ये फार काही डिटेल्स त्याच्या सगळ्याबद्दल आले नव्हते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.